वोडाफोन, एकापेक्षा एक छोटे चॅम्पियन्स. अथर्व, तुला माहितीये शिष्य गुरुपेक्षा मोठा असतो. ए भाई, हळू बोल, लोक ओरडतील आणि सचिन काका तर हंटील धरून. भाई, गुरु शिष्यापेक्षा मोठा असतो असं नाहीये. शिष्यच गुरुपेक्षा मोठा असतो, कारण शिष्यामुळेच गुरूंना सगळे ओळखतात. अगं, गुरूंनी शिष्यांना जर काही शिकवलंच नाही तर त्या शिष्याला कोण ओळखणार आहे? तो आपला पुढचा परफॉर्मन्स बघ, म्हणजे तुला सगळं कळेल. तर स्वागत करूया आपल्या पुढच्या परफॉर्मरचं, सौरभ बहादुरेचं. आणि त्याच्याबरोबर डान्स करणार आहेत त्याचे गुरु अजिंक्य दादा. अजिंक्य दादा, इतक्या दिवसांनंतर पुन्हा या रंगमंचावर परफॉर्म करताना तुला कसं वाटतंय? सर्वात पहिल्यांदा मी झी मराठीचे आणि एकापेक्षा एक खूप आभारी आहे आणि सरांचे की त्यांनी आम्हाला परत चान्स दिला. आता आमच्या स्टुडंट्स बरोबर खूप चांगलं वाटतं मुलांना कोरिओग्राफ करून, आणि सरांनी संधी दिली त्यासाठी मी आय एम व्हेरी थँकफुल टू सर. थँक्यू, थँक्स अ लॉट. सचिन काका, तुम्हाला कसं वाटले दोघांचंही परफॉर्मन्स? परफॉर्मन्स तर अप्रतिमच होता, यात वाद नाही. तुमची कोरिओग्राफी अतिशय सुंदर नेहमीच असते, आजही होती. तुमचा कॉन्सेप्ट मला खूप आवडला. गुरु आणि शिष्य ह्याचं जी केमिस्ट्री आणि याचं नातं हे जे असतं ते तुम्ही अतिशय छानरित्या सादर केलं. ती फ्रेम, ती छोटी फ्रेम, मोठी फ्रेम, आणि मग एकाच फ्रेम मध्ये तुम्ही दोघंही येता, ते अत्यंत सुंदर होतं. पण एक गोष्ट प्रामुख्यानं सांगावीशी वाटते की अजिंक्य, तुम्ही अतिशय सुंदर नाचलात. सौरभनी तुम्हाला कॉम्प्लिमेंट डेफिनेटली केलं, पण तुम्ही अतिशय सुंदर नाचलात. त्यामुळे मला तिथे येऊन तुम्हाला भेटण्याखेरीज गत्यंतर नाही.
माझा परवा जेव्हा मी एकापेक्षा एक मिळत होतो तेव्हा मी अशी कधी अपेक्षा कधी ठेवली नव्हती की सर अप्रिशिएट नेहमी करायचे त्यांना स्पेशल अप्रिसिएशन जे टोकन ऑफ अप्रिसिएशन सर देतात. माझ्या पर्वात मला मी म्हणतात ना कधी मिळालं नाही पण मला त्याच्याबद्दल कधी दुःख नव्हतं झालेलं कारण सरांनी मला असं स्टेजवर एवढं अप्रिशिएट केलेलं. सर आज हे दिस इज माय फर्स्ट नोट सर सो इट मीन्स अ लॉट टू मी सर. सर आमच्या सीझन मी 38 डान्सेस केल्यानंतर जे मिळालं नव्हतं ते आज मिळालं सर. वोडाफोन एकापेक्षा एक छोटे चॅम्पियन्स.